Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish मराठीतून. Today we will start tenses with the be verbs. आज आपण be to be म्हणजे असणे या क्रियापदापासून काळ शिकायला सुरुवात करू. A verb shows action or a state of being. क्रियापदामुळे आपल्याला कोणती क्रिया चालू आहे किंवा एखादी गोष्ट कोणत्या स्थितीत आहे ते कळतं. Be किंवा to be verbs indicate a state of being. To be म्हणजे असणे हे एखाद्या गोष्टीची स्थिती दर्शवतं. To be affirmative असणेचे सकारात्मक वापर. पहिला कॉलम आहे सब्जेक्ट, मग to be चं वर्ब, त्याचं रूप कोणतं ते, त्याचं एक्झाम्पल. तर पहिला आहे सब्जेक्ट आय म्हणजे कर्ता मी, त्याच्याबरोबर आपण मराठीत आहे म्हणतो, इंग्लिशमध्ये टू बी चं रूप येतं एम. आय एम. यू बरोबर आर, यू आर. ही इज, शी इज, इट इज, वी आर, दे आर. पुन्हा प्लुरल यू वापरला म्हणजे तुम्ही वापरला तरी सुद्धा आपण आरचा वापर करतो. आता विल सी द एक्झाम्पल्स. आय एम फ्रॉम इंडिया. मी भारतातून आलोय. आता इथे मी भारतातून आहे म्हणण्यापेक्षा मी भारतातून आलोय असं वापरतो. तसंच यू आर अ बॉय. तू मुलगा आहेस. ही इज 20 years old. तो 20 वर्षांचा आहे. शी इज अ नर्स. ती एक परिचारिका आहे. इट इज अ बिग डॉग. तो एक मोठा कुत्रा आहे. वी आर इंटेलिजंट. आम्ही हुशार आहोत. यू आर स्टुडंट्स. तुम्ही विद्यार्थी आहात. दे आर मॅरिड. ते विवाहित आहेत. तर इंग्रजीमध्ये हे वाक्य लिहिताना आपण आय स्पेस एम स्पेस फ्रॉम स्पेस इंडिया असं लिहिलं. तर संक्षिप्त रूप लिहिताना आपण आय अपॉस्ट्रॉफी एम, आय एम न लिहिता नुसतं आय अपॉस्ट्रॉफी एम पण लिहितात आणि आपण वाचताना ते आय एम वाचायचं. सो आय एम फ्रॉम इंडिया. सो आय अपॉस्ट्रॉफी एम आणि मग फ्रॉम इंडिया आधी म्हटलं तसंच लिहायचं. तसंच यू आर अ बॉय ह्याच्यामध्ये यू आणि आरच्या मध्ये जी स्पेस आहे त्याच्याऐवजी आपण कॉन्ट्रॅक्शन मध्ये किंवा संक्षिप्त रूपामध्ये YOU अपॉस्ट्रॉफी RE असं लिहायचं म्हणजे त्याचा सुद्धा अर्थ यू आरच होतो. तसंच ही इज च्या ऐवजी ही HE अपॉस्ट्रॉफी S. शी स्पेस इज च्या ऐवजी SHE अपॉस्ट्रॉफी S. इट इज च्या ऐवजी IT अपॉस्ट्रॉफी S. वी आर च्या ऐवजी वी म्हणजे WE अपॉस्ट्रॉफी RE. यू आर YOU अपॉस्ट्रॉफी RE आणि दे आरचं THEY अपॉस्ट्रॉफी RE. सो हे कॉन्ट्रॅक्शन सुद्धा लक्षात ठेवायचं. नाव विल सी निगेटिव्ह सेंटेन्सेस नीड नॉट आफ्टर द वर्ब. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना आपल्याला क्रियापदाच्या पुढे म्हणजे एम, आर, इज ह्याच्या पुढे आपण नॉट ह्या शब्दाचा वापर करायचा. जसं सब्जेक्ट आय आहे त्याच्या पुढे टू बी निगेटिव्ह आहे एम नॉट. यू च्या पुढे आहे आर नॉट. ही इज नॉट. शी इज नॉट. इट इज नॉट. वी आर नॉट. यू आर नॉट. दे आर नॉट. ह्याचे एक्झाम्पल्स आहेत आय एम नॉट फ्रॉम स्पेन. सो मगाशी आपण पाहिलं तसं आय एम फ्रॉम इंडिया त्याचाच अर्थ आय एम त्याच्या म्हणजे निगेटिव्ह वाक्य बनवताना आपण त्या शब्दाचा जो शब्द आपण एम इंडियन वापरला, आय एम फ्रॉम इंडिया वापरलं, तर त्याच्याऐवजी नॉट वापरताना आपल्याला इंडियाच्या विरुद्ध किंवा दुसरा कुठला तरी शब्द वापरायला पाहिजे. सो आय एम नॉट फ्रॉम स्पेन. यू आर नॉट अ गर्ल. मगाशी म्हटलं होतं यू आर अ बॉय. सो बॉयच्या ऑपोजिट शब्द आहे गर्ल. सो जेव्हा निगेटिव्ह वाक्य आपण बनवतो तेव्हा आधी आपण जो शब्द वापरलाय त्याचा विरुद्धार्थी शब्द वापरून तोच अर्थ आपल्याला
सादर करायचा आहे किंवा तोच अर्थ आपल्याला म्हणायचा आहे. सो त्यासाठी आपण इथे बॉयच्या ऐवजी आपण इथे गर्ल हा शब्द वापरला आणि आरच्या ऐवजी आर नॉट वापरलं. सो यू आर नॉट अ गर्ल. ही इज नॉट 30 years old. आधी आपण म्हटलं होतं ही इज 20 years old. सो म्हणजेच ही इज नॉट 30 years old. तो 30 वर्षाचा नाहीये. शी इज नॉट अ डॉक्टर. ती डॉक्टर नाहीये. ती नर्स आहे म्हणजे शी इज अ नर्स म्हणजेच ती डॉक्टर नाहीये. इट इज नॉट अ स्मॉल डॉग. तो लहान कुत्रा नाहीये. मगाशी म्हटलं आपण इट इज अ बिग डॉग. सो बिगच्या ऑपोजिट स्मॉल. वी आर नॉट स्टुपिड. आम्ही मूर्ख नाही आहोत. म्हणजेच मगाशी आपण म्हटलं होतं वी आर इंटेलिजंट. सो इंटेलिजंटच्या विरुद्ध मूर्ख. सो वी आर नॉट स्टुपिड. वी आर नॉट टीचर्स. तुम्ही शिक्षक. यू आर नॉट टीचर्स. तुम्ही शिक्षक नाही आहात. मगाशी आपण म्हटलं होतं यू आर स्टुडंट्स. सो तुम्ही स्टुडंट्स आहात, टीचर्स नाही आहात. सो त्याच्या ऑपोजिट आपण नॉट लावला. दे आर नॉट सिंगल. ते अविवाहित नाहीयेत. म्हणजे मगाशी आपण म्हटलं दे आर मॅरिड. मॅरिडच्या ऑपोजिट सिंगल. सो जेव्हा निगेटिव्ह बनवतो तेव्हा आपण त्या जो शब्द आपल्याला म्हणायचा त्याच्या विरुद्धार्थी आपल्याला अपेक्षित आहे इथे वापरणं. तसंच कॉन्ट्रॅक्शन मध्ये मगाशी आपण पाहिलं एम नॉट, AM स्पेस NOT. त्याच्याऐवजी आपण I''M आणि पुढे NOT नॉट लिहायचं. ओके. पण हे फक्त ह्याच्यामध्ये झालं. म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्शन न वापरता सुद्धा लिहिलं तरी सुद्धा आपण I''M आणि नॉट असंच लिहायचं. पण ह्याच्या पुढची सगळी जी आहेत आता यू आर नॉट ते लिहिताना आपण YOU स्पेस ARE स्पेस NOT असं लिहिलंय पूर्ण वाक्य लिहिताना. आणि त्याचं कॉन्ट्रॅक्शन लिहिताना आपण यू आंट लिहायचं. म्हणजे YOU स्पेस AREN''T आणि ते म्हणताना यू आंट म्हणायचं. आरंट म्हणायचं किंवा आंट म्हणायचं. सो यू आंट अ गर्ल म्हणजे तू मुलगी नाहीयेस. तसंच ही इज नॉट. तिथे ही इज आणि नॉटच्या मध्ये स्पेस आहे. त्याचं कॉन्ट्रॅक्शन लिहिताना आपण ही HE स्पेस ISN'T आणि त्याचा उच्चार करताना ही इजंट. इज नॉटच्या ऐवजी इजंट म्हणायचं. सो ही इजंट 30 years old. तसंच शी इज नॉट अ डॉक्टर. शी इजंट अ डॉक्टर. सो SHE स्पेस ISN'T. शी इजंट अ डॉक्टर. इट इज नॉट अ स्मॉल डॉग. तर इट इजंट अ स्मॉल डॉग. IT स्पेस ISN'T आणि बाकीचं वाक्य आहे तसंच. वी आर नॉट स्टुपिड. त्याच्याऐवजी वी आंट स्टुपिड. सो WE स्पेस AREN''T. यू आर नॉट टीचर्स. यू आंट टीचर्स. सो YOU स्पेस AREN''T. दे आर नॉट सिंगल. दे आंट सिंगल. सो दे आर नॉट किंवा दे आंट. सो AREN''T. सो ही कॉन्ट्रॅक्शन्स अशाप्रमाणे लक्षात ठेवायची. टू क्रिएट क्वेश्चन्स विथ टू बी यू पुट द वर्ब बिफोर द सब्जेक्ट. टू बी वापरून प्रश्न बनवताना आपण कर्त्याच्या आधी क्रियापद लावतो. म्हणजे अफर्मेटिव्ह आपण वाक्य पाहिलं यू आर हॅपी. यू हा सब्जेक्ट आहे, आर हे वर्ब आहे आणि हॅपी. क्वेश्चन बनवताना फक्त जागा बदलल्या. यू आरच्या ऐवजी आर यू केलं. सो आर हे वर्ब आधी घेतलं, मग यू हा सब्जेक्ट झाला आणि हॅपी. सो आर यू हॅपी. आपण अफर्मेटिव्ह आणि क्वेश्चन्स कसे आहेत ते एकदा एक्झाम्पल्स बघूया. अफर्मेटिव्ह आहे आय एम इंटेलिजंट. प्रश्न आहे क्वेश्चन एम आय इंटेलिजंट. म्हणजे एमला आपण आधी घेतला आयच्या. यू आर अ स्टुडंट. प्रश्न आर यू अ स्टुडंट. ही इज अ पायलट. Question, is he a pilot? She is from Spain. Question, is she from Spain? Affirmative, it is a big house. Question, is it a big house? Affirmative, we are ready. Question, are we ready?
Affirmative, you are doctors. Questions, are you doctors? Affirmative, they are rich. Question, are they rich? तसंच निगेटिव्ह वाक्यांचा प्रश्न बनवताना जसं आपण म्हणतो तू स्पेनहून नाही आली आहेस का, तर जसं मगाशी म्हटलं आय एम नॉट फ्रॉम स्पेन हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. त्याचा प्रश्न बनवताना आपण म्हणणार एम आय नॉट फ्रॉम स्पेन. कळलं? सो एम आय नॉट फ्रॉम स्पेन. तसंच यू आर नॉट अ गर्ल किंवा आपण शॉर्ट फॉर्म मध्ये यू आंट अ गर्ल म्हटलं, त्याचा प्रश्न बनवायचा असेल तर आंट यू अ गर्ल किंवा आर यू नॉट अ गर्ल. ओके. ही इज नॉट 30 years ओल्ड. प्रश्न त्याचा निगेटिव्ह, इजंट ही 30 years ओल्ड किंवा इज ही नॉट 30 years ओल्ड. शी इज नॉट अ डॉक्टर. त्याचा आपण प्रश्न बनवणार इजंट शी अ डॉक्टर. इट इज नॉट अ स्मॉल डॉग. प्रश्न होईल त्याचा इजंट इट अ स्मॉल डॉग. वी आर नॉट स्टुपिड. त्याचा निगेटिव्हचा प्रश्न होईल आंट वी स्टुपिड. यू आर नॉट टीचर्स. त्याचा प्रश्न होईल आंट यू टीचर्स. तुम्ही शिक्षक नाही आहात का? दे आर नॉट सिंगल. त्याचा निगेटिव्ह प्रश्न होईल आंट दे सिंगल. ते अविवाहित नाही आहेत का? तर अशा प्रकारे ह्या सगळ्याची प्रॅक्टिस करायची. आता टू बीचं शॉर्ट आन्सर्स बघूया. In spoken English, we usually give short answers in response to questions. We use short answers to avoid repetition when the meaning is clear. सामान्यतः कोणत्याही भाषेमध्ये बोलताना जर प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असेल तर आपण संक्षिप्त उत्तर देतो. म्हणजे इंग्रजीमध्ये सुद्धा पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण संक्षिप्त उत्तर देतो. जसं आर यू ए स्टुडंट असं कोणी विचारलं तर येस आय एम. हो मी आहे, पण काय आहे? मी स्टुडंट आहे. तर द लास्ट पार्ट अ स्टुडंट इज नॉट नेसेसरी, म्हणजे तो लिहायची गरज नाहीये. तर काही आपण प्रश्न आणि त्याचे शॉर्ट आन्सर्स बघूया, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओके. एम आय इंटेलिजंट? येस यू आर. नो यू आंट. Are you a student? Yes, I am. No, I am not. Is he a pilot? Yes, he is. Short answer negative. No, he isn't. Is she from Spain? Yes, she is. Negative answer. No, she isn't. Is it a big house? Yes, it is. Negative short answer. No, it isn't. Are we ready? Short answer affirmative. Yes, we are. Short answer negative. No, we aren't. Are you doctors? Short answer affirmative. Yes, we are. Negative answer. No, we aren't. Are they rich? Affirmative. Yes, they are. आणि निगेटिव्ह नो दे आंट. विथ टू बी वी डोंट यूज कॉन्ट्रॅक्शन्स इन अफर्मेटिव्ह शॉर्ट आन्सर्स. म्हणजे सकारात्मक संक्षिप्त वाक्यामध्ये टू बीचा वापर करताना आपण त्यांचं संक्षिप्त रूप वापरत नाही. रिमेंबर द व्हेरिएशन्स ऑफ बी वर्ब्स इन प्रेझेंट टेन्स. तर एकदा समराईज करूया आपण टू बीचं प्रेझेंट टेन्समध्ये अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरोगेटिव्ह मध्ये काय वापरतो त्याचं एकदा समराईज करूया. अफर्मेटिव्ह आहे आय एम. निगेटिव्ह आहे आय एम नॉट. इंटरोगेटिव्ह आहे एम आय. अफर्मेटिव्ह यू आर. निगेटिव्ह यू आर नॉट किंवा यू आंट. इंटरोगेटिव्ह आर यू. अफर्मेटिव्ह ही इज. निगेटिव्ह ही इज नॉट किंवा ही इजंट. इंटरोगेटिव्ह इज ही. Affirmative she is. Negative she is not किंवा she isn't. Interrogative is she. Affirmative it is. Negative it is not किंवा it isn't. Interrogative
इज इट, अफर्मेटिव्ह वी आर, निगेटिव्ह वी आर नॉट किंवा वी आंट, आणि इंटरोगेटिव्ह आर वी, अफर्मेटिव्ह यू आर, निगेटिव्ह यू आर नॉट किंवा यू आंट, इंटरोगेटिव्ह आर यू, अफर्मेटिव्ह दे आर, निगेटिव्ह दे आर नॉट किंवा दे आंट, इंटरोगेटिव्ह आर दे. So memorize this table. Form sentences with first person I, we, second person you, and third person he, she, it, and they, and enter them in the comment box. Bye for now. Take care. तर I, we, you म्हणजे सिंग्युलर प्लुरल तू, तुम्ही, थर्ड पर्सन ही, शी, इट आणि दे ह्या सगळ्यांचा कर्ता म्हणून वापर करून तुम्ही अशीच काही वाक्य बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये एंटर करा. ओके, बाय, टेक केअर.